मी माझा 2014 मध्ये स्वतःचा ब्रँड स्टार बनाना म्हणून तयार केला आणि तो निर्यातीसाठी दुबईला पाठवला. म्हणजे आपण त्यावेळेस काय कुठली कंपनीचं किंवा कुणाचंही मार्गदर्शन न घेता फक्त अनुभवातून ह्या योजना आखत गेलो. किंवा आपण एकच ध्येय की आपल्या भागातील शेतकरी किंवा आपण निर्यातदारापर्यंत पोहोचलो पाहिजे. कारण जोपर्यंत आपण मार्केटिंगच्या कक्षेमध्ये येत नाही किंवा निर्यातीच्या कक्षेमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला क्वालिटी हा पॅरामीटर कळणारच नाही. कारण तुम्ही तुमच्या भागामध्ये डोमेस्टिकचं एवढं मोठं प्रस्थ आहे आणि एवढं मोठं मार्केट आहे, त्यामुळे निर्यातीकडे जास्त लोकांचा कल नाही. निर्यात म्हणलं की ते लोकांना वाटतं अरे यार नाही ह्यांच्याकडे काय खरं नाही, पण निर्यात हा खरा मार्केटचा कणा आहे. जर निर्यातीचं एक्सपोर्टचं जर चॅनल नसतं, आमच्या भागातील परिस्थिती सांगतो तुम्हाला, आमच्याकडे एक्सपोर्टचं काही चॅनल नव्हतं की हिला कुणी विचारत सुद्धा नव्हतं. कारण दिल्लीच्या गाड्या आमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, कारण ट्रान्सपोर्ट आम्हाला जास्त होतं. पण ज्यावेळेस आम्ही एक्सपोर्ट चालू केलं, निर्यात चालू केलं, तर त्या अनुषंगाने एवढं मोठं प्रश्न चालू झालं की तुम्ही 3-4 वर्षाचा जर दर बघितला, सरासरी ॲव्हरेज बघितलं, तर आमच्या भागातले दर स्थिर आहेत. साधारण 20 रुपये ॲव्हरेज येते, 25-30 टन उत्पन्न शेतकरी काढतात. म्हणजे त्या अनुषंगाने कामकाज चाललं.